श्रीमद् भगवद गीता अध्याय 1 श्लोक क्रमांक 4। ओम श्री गणेशाय नमः। जय श्री कृष्ण। अध्यात्मकथा या आपल्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 4था श्लोक समजून घेणार आहोत। हा श्लोक केवळ युद्धभूमीचे वर्णन करत नाही, तर जीवनातील अनेक गहन सत्य देखील शिकवतो। श्लोक: अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः। श्लोकाचा अर्थ: दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो, या सैन्यामध्ये अनेक शूर आणि महान धनुर्धर योद्धे आहेत। युद्धामध्ये ते भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे आहेत। युयुधान, विराट आणि महारथी द्रुपद यांसारखे पराक्रमी योद्धे पांडवाच्या बाजूने उभे आहेत। युद्धभूमीवरील परिस्थिती: कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूंची सैन्ये सज्ज झाली होती। शंखनाद होण्याच्या काही क्षण आधी दुर्योधनाने पांडवांच्या सैन्याकडे पाहिले। त्याला वाटले होते की पांडवांची सेना दुर्बल असेल, पण प्रत्यक्षात समोर बलाढ्य योद्ध्यांची मोठी फौज उभी होती। हे पाहून त्याच्या मनात चिंता निर्माण झाली। बाहेरून आत्मविश्वास दाखवत असला तरी आतून तो घाबरलेला होता। म्हणूनच तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन पांडवांच्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची नावे सांगू लागला। युयुधान म्हणजे कोण? युयुधान यालाच सात्यकी म्हणून ओळखले जाते। सात्यकी हा यादव वंशातील महान योद्धा होता। तो भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय भक्त होता। त्याने अर्जुनाकडून धनुर्विद्या शिकली होती। सात्यकीची विशेषता म्हणजे त्याची धर्मनिष्ठा। संकट कितीही मोठे असो, त्याने धर्माचा मार्ग सोडला नाही। त्यामुळे तो भगवद्गीतेतील आदर्श योद्ध्यांपैकी एक मानला जातो। विराट राजा कोण होते? राजा विराट हे मत्स्य देशाचे शासक होते। पांडवांनी अज्ञातवासातील शेवटचे 1 वर्ष त्यांच्या राज्यात व्यतीत केले होते। विराट राजाने पांडवांना संरक्षण दिले आणि संकटात त्यांची मदत केली। त्यामुळे धर्माच्या बाजूने उभे राहण्याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला। महारथी द्रुपद हे पांचाल देशाचे राजा होते। ते द्रौपदीचे वडील आणि धृष्टद्युम्नचे पिता होते। द्रुपद आणि द्रोणाचार्य यांच्यात पूर्वी वैर होते, तरीही त्यांनी धर्मासाठी पांडवांची साथ दिली। त्यामुळे या युद्धात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। महारथी या शब्दाचा अर्थ: महाभारतात महारथी म्हणजे असा योद्धा जो एकट्याने हजारो सैनिकांशी सामना करू शकतो। द्रुपद यांना महारथी म्हटले आहे कारण त्यांच्याकडे युद्ध कौशल्य, धैर्य आणि अनुभव यांचा अद्भुत संगम होता। या श्लोकातील गुप्त संदेश: हा श्लोक फक्त योद्ध्यांची नावे सांगण्यासाठी नाही। दुर्योधनाला माहिती होते की समोरचे सैन्य शक्तिशाली आहे, त्यामुळे त्याने आपल्या गुरूंसमोर त्यांची ताकद मान्य केली। जीवनात देखील आपल्याला अनेक आव्हाने येतात। एखादी समस्या लहान आहे असे समजून दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते। प्रथम परिस्थितीची खरी ताकद ओळखणे आवश्यक आहे। आध्यात्मिक अर्थ: काही विद्वानांच्या मते या श्लोकातील योद्धे आपल्या अंतर्मनातील सद्गुणांचे प्रतीक आहेत। सात्यकी म्हणजे निष्ठा, विराट म्हणजे धैर्य, द्रुपद म्हणजे अनुभव आणि शहाणपण। जेव्हा हे गुण आपल्या जीवनात एकत्र येतात, तेव्हा आपण कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो। आजच्या काळातील शिकवण: आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संघर्ष आहे। कुणाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो, कुणाला नोकरीसाठी, तर कुणाला मानसिक तणावाशी सामना करावा लागतो। अशा वेळी आपल्यात सात्यकीसारखी निष्ठा, विराटसारखे धैर्य आणि द्रुपदांसारखे अनुभव असणे आवश्यक आहे। हे गुण विकसित केले तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही। भगवद्गीतेचा 4था श्लोक आपल्याला सांगतो की धर्माच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडे नेहमीच सामर्थ्यवान सहकारी असतात। जीवनात यश मिळवण्यासाठी धैर्य, निष्ठा आणि योग्य विचारांची आवश्यकता असते। म्हणूनच हा श्लोक आपल्याला आत्मविश्वास, वास्तवाचे भान आणि धर्मनिष्ठा यांचा संदेश देतो। श्रीकृष्णार्पणमस्तु। जर तुम्हाला हा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब करा।